नमस्कार. कुक विथ स्नेहल आमरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडे हे सर्वांनाच खायला आवडतात. पण डीप तेलात तळलेले साबुदाणा वडे उपवासाच्या दिवशी खायचं मन नाही करत. आणि ते वडे बनवण्याची प्रोसिजरही फारच मोठी आहे. आज मी तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अगदी फक्त 2 चमचे तेलात बनणारे क्रिस्पी आणि टेस्टी साबुदाणा वडे तयार करून दाखवणार आहे. ना ह्या वड्यांसाठी आपल्याला रात्रभर साबुदाणा पाण्यात भिजत ठेवायचा आहे, ना बटाटे उकडायचे. मन करेल तेव्हा अगदी फक्त 15 मिनिटांच्या आत तुम्ही हे साबुदाणा वडे उपवासाच्या दिवशी गरमागरम तयार करून खाऊ शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बिना भाजलेला म्हणजेच कच्चा साबुदाणा दळायला घालणार आहे. याला मिक्सरला थोडंसं जाडसरच दळून घ्यायचंय. या दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे. यासोबतच ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं, चवीनुसार 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घालून हे सर्व जिन्नस मी पाणी न घालताच मिक्सरला थोडेसे जाडसर दळून घेणार आहे. हे पहा, ह्याला मी मिक्सरला असं थोडंसं जाडसरच दळून घेतलंय. तर आता मिक्सरला दळलेला 1 वाटी साबुदाणा मी ह्या बाउलमध्ये घालून घेणार आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, हा साबुदाणा मी मिक्सरला अगदीच बारीक नाही केलाय. ह्याला मी थोडंसं जाडसरच दळून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी हा 2 मीडियम साईजच्या कच्च्या बटाट्याचा किस घालून घेणार आहे. 2 मीडियम साईजच्या कच्च्या बटाट्यांची वरची साल काढून त्यांना किसणीने किसून घ्यायचे आणि तयार केलेला कच्च्या बटाट्याचा किस 2 ते 3 पाण्याने चांगला असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण घालून घेऊया. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने हे पाऊण वाटी दही घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर ताक असेल तर दह्याऐवजी तुम्ही ताकाचा वापर केला तरी चालेल. यानंतर 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरं खात नसाल तर तुम्ही हे दोन्ही जिन्नस स्किप करू शकता. पण कोथिंबीर ही आपल्या शरीराला उपवासाच्या दिवशी थंड ठेवण्यासोबतच हिचे इतरही अनेक लाभ होतात आपल्या शरीराला. बस, तर आता सर्वात शेवटी चवीनुसार मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. मिठाचं आणि मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचंय. बस, तर आता हे सर्व जिन्नस मी ह्याच्यामध्ये पाणी घालण्या अगोदरच हाताने असे चांगले मिक्स करून घेणार आहे. गरज पडेल तसं ह्याच्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचे. ह्याच्यातला साबुदाणा भिजण्यासाठी ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय. ह्याच्यातला साबुदाणा भिजेल एवढंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचंय. तर हे पहा, हे मिश्रण आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने तयार करून घेतलंय. ह्याच्यातला साबुदाणा भिजण्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि 10 ते 15 मिनिट ह्याला झाकून भिजून घ्यायचंय. यानंतर आता चटणीसाठी इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाणे, पाव चमचा मीठ, पाव चमचा साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. गरजेनुसार ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ह्याची मिक्सरला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही मस्त अशी चटपटीत चवीची चटणी बनून तयार झाली आहे. फारच छान लागते ही उपवासाची चटणी चवीला. इथे एकीकडे आपला हा साबुदाणा ह्या ठिकाणी 10 मिनिटातच छान भिजला गेलाय. साबुदाणा मिक्सरला थोडासा बारीक करून घेतलेला असल्याने आपला हा साबुदाणा इथे अगदी फक्त 10 मिनिटातच छान भिजून निघालाय आणि आपलं हे मिश्रणही ह्या ठिकाणी थोडंसं घट्ट झालंय. बस, ह्याला पाणी घालून ह्यापेक्षा सैल बनवायचं नाहीये. तयार केलेल्या मिश्रणाचे वडे मी ह्या आप्पे पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहे. तर गॅसवर ठेवलेल्या ह्या आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्याला मी असं ब्रशच्या साहाय्याने थोडं थोडं तेल लावून घेणार आहे. अगदी कमी तेलामध्ये तुम्ही असे आप्पे पात्रामध्ये उपवासाचे साबुदाणा वडे तयार करू शकता. आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्याला थोडं थोडं तेल लावून घेतल्यानंतर तयार केलेलं मिश्रण असं चमच्याच्या साहाय्याने आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये भरून घ्यायचंय. आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये असं हे तयार केलेलं मिश्रण हलक्या हाताने दाबून दाबून भरायचंय. गरजेनुसार बसेल तेवढं तयार केलेलं मिश्रण असं या प्रत्येक साच्यामध्ये भरून घ्यायचंय. वरच्या बाजूने ह्याला बस अशी चमच्याने एकसारखी लेवल करून घ्यायची आहे.
हे पहा, अशा पद्धतीने आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये तयार केलेलं साबुदाणा वड्याचं मिश्रण भरून घ्यायचंय. आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये असं हे तयार केलेलं मिश्रण भरून घेतल्यानंतर ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला आपण लो फ्लेमवर एका बाजूने शालो फ्राय करून घेणार आहोत. लो फ्लेमवर ह्या वड्यांची एक बाजू साधारण 6 ते 7 मिनिट भाजून घ्यायची आहे आणि ह्यांच्यावरचं झाकण काढून ह्यांना लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचंय. असं केल्याने हे वडे छान असे क्रिस्पी तयार होतात. तर हे पहा, ह्यांना मी असं या चाकूच्या साह्याने पलटी करून घेणार आहे. यांना पलटी केल्यानंतर मी ह्यांना दुसऱ्या बाजूने लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट फक्त वाफ देऊन घेणार आहे. एका बाजूने क्रिस्पी आणि एका बाजूने सॉफ्ट असे आपले हे साबुदाणा वडे बनवून तयार होतील. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या वड्यांची दुसरी बाजू तव्यावर थोडंसं तेल घालून जराशी शालो फ्राय करून घेऊ शकता. हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. या वड्यांना तुम्ही साबुदाण्याचे आप्पे सुद्धा बोलू शकता. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता आपले हे साबुदाणा वडे ह्या ठिकाणी किती छान आणि क्रिस्पी बनून तयार झाले. हे वडे बघूनच तुम्हाला समजलं असेल की आपले हे साबुदाणा वडे किती क्रिस्पी झाले. ना रात्रभर साबुदाणा भिजवायची गरज आहे, ना बटाटे उकडायचे. बस मन करेल तेव्हा तुम्ही हे गरमागरम साबुदाणा वडे उपवासाला तयार करून खाऊ शकता. उपवास नसला तरी तुम्हाला असे हे साबुदाणा वडे नेहमीच बनवून खायला आवडतील. टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा तुम्ही हे साबुदाणा वडे सकाळी सकाळी अगदी झटपट तयार करू शकाल. अगदी कमी वेळेत, कमी तेलात आणि मोजक्या सामग्रीत बनणारे हे क्रिस्पी साबुदाणा वडे तुम्हाला नेहमीच बनवायला आणि खायलाही आवडतील. तुम्ही हे क्रिस्पी साबुदाणा वडे तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत, दह्यासोबत किंवा मग असेच देखील खाऊ शकता. दही घालून तयार केलेले हे साबुदाणा वडे चवीला खरोखर फारच टेस्टी लागतात. तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असे 10 ते 15 मिनिटात बनणारे कमी तेलकट आणि क्रिस्पी साबुदाणा वडे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.